नमस्कार मित्रांनो, मी मराठी या यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे। मागील भागात आपण पाहिले की खाटूश्याम बाबा म्हणजेच बर्बरीक यांनी आपल्या पराक्रमाने भगवान श्रीकृष्णांनाही आश्चर्यचकित केले होते। पण त्यांच्या या अफाट शक्तीचे मूळ होते त्यांना भगवान शंकराकडून मिळालेले 3 अमोघ बाण। या बाणांना अमोघ का म्हणायचे? कारण ते कधीच निष्फळ ठरत नव्हते आणि त्यांच्या जोरावर बर्बरीक क्षणार्धात महाभारत युद्ध संपू शकले असते। चला या 3 बाणांमधील शक्तीचे रहस्य आणि त्यांची कार्यपद्धती सविस्तर समजून घेऊया। बर्बरीक यांचा पहिला बाण हा चिन्हांकित करण्याचे काम करत असे। शत्रूचा संपूर्ण समूह नष्ट करायचा असेल तर बर्बरीक पहिल्यांदा हा बाण सोडत असत। हा बाण त्या सर्व लक्ष्यांना चिन्हांकित करायचा ज्यांना नष्ट करण्याची बर्बरीक यांची इच्छा होती। हा बाण कोणालाही इजा न करता केवळ त्या लक्ष्यांवर खून करून परत येत असे। विचार करा, केवळ एक बाण आणि तो हजारो सैनिकांवर एकाच वेळी निशाणी लावून परत येतो। जेव्हा पहिला बाण सर्व लक्ष्यांना चिन्हांकित करून परत यायचा तेव्हा बर्बरीक आपला दुसरा बाण सोडत असत। हा बाण अत्यंत संहारकारी होता। हा बाण थेट चिन्हांकित केलेल्या लक्ष्यांवरच हल्ला करायचा आणि त्यांना पूर्णपणे नष्ट केल्याशिवाय थांबायचा नाही। एकदा का हा बाण सुटला की जगातील कोणतीही शक्ती त्या लक्ष्यांना वाचवू शकत नव्हती। या बाणामुळेच बर्बरीक काही क्षणात दोन्ही सैन्यांना संपवण्याची क्षमता ठेवत होते। हा तिसरा बाण पहिल्या 2 बाणांपेक्षा जास्त रहस्यमय होता। या बाणाचे काम होते रक्षा आणि पुनर्स्थापना। समजा युद्धात बर्बरीक यांना आपल्याच सैन्यातील कोणाची रक्षा करायची असेल तर हा तिसरा बाण संरक्षणाचे काम करायचा। तसेच पहिल्या बाणाने चिन्हांकित केलेल्या लक्ष्यांव्यतिरिक्त चुकून कोणावर हल्ला झाला असेल तर हा बाण त्यांना वाचवून पुन्हा सुरक्षित ठिकाणी आणत असे। थोडक्यात बर्बरीक यांचे लक्ष चुकलेच तरी हा बाण चूक सुधारण्याचे काम करायचा। या तिन्ही बाणांचे अखंड चक्र इतके शक्तिशाली होते की बर्बरीक एका झटक्यात पूर्ण कौरव आणि पांडव सैन्याला नष्ट करू शकले असते। त्यांचा पहिला बाण सैन्यातील प्रत्येक व्यक्तीला चिन्हांकित करत होता। जर त्यांना हरणाऱ्या बाजूला मदत करायची असती तर त्यांनी पांडवांना चिन्हांकित केले असते आणि ते क्षणार्धात नष्ट झाले असते। जर पांडवांना वाचवले तर कौरवांचा नाश झाला असता आणि जर त्यांनी दोन्ही बाजूंच्या सैनिकांना चिन्हांकित केले तर युद्धात कोणीही वाचले नसते आणि धर्म अधर्माची लढाई निरर्थक ठरली असती। म्हणूनच बर्बरीक यांचा पराक्रम पाहून युद्धातील धर्माचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाला थेट शीषदान मागावे लागले। बर्बरिकांनी आपले मस्तक दान देऊन धर्माचे रक्षण केले आणि म्हणूनच श्रीकृष्णांनी त्यांना कलियुगात श्याम नावाने पूजले जाण्याचे वरदान दिले। बाबा श्याम यांचे हे 3 बाण आज केवळ कथा नसून भक्ती, त्याग आणि सत्याचे प्रतीक आहेत। त्यांचा याच अमोघ शक्तीमुळे आजही ते आपल्या भक्तांना प्रत्येक संकटातून बाहेर काढतात आणि त्यांना विजयी करतात। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग।